रामकृष्ण हरी. मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे माझं वाटा क्लिनिंग झालं आहे दुपारच्या वेळी आणि सर्व व्यवस्थित भांडी घासून पाणी बिणी भरून व्यवस्थित सगळं ठेवलं आहे. आणि आता म्हटलं चला तुम्हाला ट्रॉल्यांचं दाखवते. आणि इथे मी नवीन कपाट केले, ते सुद्धा दाखवायचं होतं. आता महिन्यात झाला मी हे कपाट करून, तर त्याचंही दाखवणार होते कशाप्रकारे व्यवस्थित ठेवलं आहे ते. भांडी येते आणि एक्स्ट्राच्या ज्या आपल्या वस्तू असतात, म्हणजे एक्स्ट्राच्या नाही म्हणता येणार, रोजच्या वापरण्यातल्या, तर त्यांना एक व्यवस्थित जागा आणि मस्त व्यवस्थित प्रत्येक ती जागा ज्या ठिकाणी असली की मग आपल्याला काढायलाही सोपं पडतं. आता उदाहरण म्हटलं तर तिखट, आपला मसाल्यातलं तिखट संपलं की आपल्या सारखंच डब्यातून काढणं, त्यापेक्षा तो समोर राहिला की मग प्रत्येक वेळी काढायलाही सोपं पडतं. किंवा चॉपर म्हणा, किंवा काही चपाती पॅकिंग करायचं कागद म्हणा तो, तर हा मला लागतोच आठवड्यातून. बाबा आमचे बाहेर प्रवासाला जातच असतात. आणि हे जे कार्डशीट दिसतंय ते माझं, तुम्हाला आठवत असेल की फ्रीजचं होतं, पण मी फ्रीजसाठी नवीन आणलं, त्यामुळे ते आता हिथं यूज केलं. आणि अजूनही ते व्यवस्थित आहे आणि हिथेसुद्धा खूप छान बसलं. आणि अशा प्रकारे मी हे कपाट बनवून घेतलं. आणि मेन म्हणजे इथे कुकर, मिक्सर, मसाल्याचा डबा आणि तांदळाचं रोजच्या आपण भाताला वापरतो ते तांदूळ ठेवलेत, जे डेलीसाठी लागणार आहेत त्या गोष्टी. अजून भरपूर स्पेस आहे, पण ह्याच्यात बसू शकतो. पण जसं तरी जास्त पसारा नाही, जितकं सुटसुटीत होईल तितकंच बघते मी. जास्त पसारा असला नाही की मग आपल्याला खूप अवघड जातं आणि पुसायला झाडायला पण अवघड जातं. आणि रोजचं क्लिनिंग करायचं म्हटलं तेही अवघड जातं, त्यामुळे जेवढं सुटसुटीत राहील तेवढं सोपं. तर आज तुम्हाला मी ट्रॉल्यांचं माझं दाखवणार आहे. अगदी एल साईजमध्ये माझं किचन वाटा आहे, तर त्याप्रमाणे मी भांडी ठेवली आहेत आणि जेवढी उपयोगी लागतील तेवढीच ठेवली आहेत. तर इथं पहिल्या जी ट्रॉली आहे त्याच्यामध्ये सर्व स्टीलच्या वस्तू ठेवलेत मी, जेणेकरून असं बघायला ना की हे भांडं कुठे आहे, ते कुठे आहे. तर अशा प्रकारे मी ट्रॉल्यासुद्धा व्यवस्थित मध्ये एक व्हिडिओ टाकला होता, तेव्हाच मी हा व्हिडिओ काढून ठेवला होता, पण तो टाकायला थोडा उशीर झाला. आणि नंतर मग ट्रॉल्यांचं व्यवस्थित म्हणलं दाखवेन. तर हे सगळे रोजच्या वापरण्यातलीच भांडी आहेत. आणि दुसऱ्या ट्रॉल्यांमध्ये जे पॅकिंग, चपात्यांचा डब्बा किंवा इतर ज्या जास्तीच्या भाज्या आपण करतो तेव्हा जे पॅकिंग डबे असतात ते. परत ह्या चाळण्या ज्या आहेत, ज्या आपण भाजी आणतो त्यासाठी ठेवलेल्या आहेत. जेवढ्या उपयोगी आहेत तेवढ्याच मी गोष्टी ट्रॉल्यांमध्ये ठेवते. आणि जर्मनची पातेली आणि पोलपाट. आणि त्याच्या शेजारचा जे हे बेसिन एरिया आहे तिथे हे पाण्याचे 2 जार ठेवते, कारण की ते जर बाहेर ठेवले तर पसारा पण दिसतो आणि येता जाता पायसुद्धा लागतो, त्यामुळे मी हे आतमध्ये झाकून ठेवलं आहे. त्यानंतर शेजारचं जे हे आहे, इथे 3 सेक्शन केलेले आहेत, पेला, वाटी आणि जे तडका द्यायचं झारा, चिमटा, हे मी एका साईडला ठेवले. ते कधीतरी वापरतो म्हणून ते एक साईडला. आणि समोरच्या ह्याला पलेता, पळी ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत अशा प्रकारे. आणि खालचा जो रॅस्ट आहे 2 नंबरचा, त्याच्यामध्ये तांब्या, ह्या छोट्या डिशा, हे त्या जे आहे मान्य आहे त्याच्यात ते बसत नाही, मोठ्या डिशाच बसतात, त्यामुळे ते खालीच ठेवायला लागतात. आणि ही जी खालची आहे ही ताटांसाठी आहे, मोठे ताट, छोटे ताट. आणि 2 तवे ठेवते मी फक्त, जास्त पण वजन नको त्याला. आणि शेजारची जी आहे ही ट्रॉली, त्याच्यामध्ये हे छोटे छोटे डबे ठेवलेत. आणि हे जास्त करून खरं सांगायचं म्हटलं तर हे आरूचे आहेत भांड्यांमधले, पण आता ती खेळतच नाही. लहान होती तेव्हा नुसता पसारा काढायची, पण आता दुर्लक्ष करते, त्यामुळे म्हटलं त्या वस्तू तिथेच पडण्यापेक्षा मला यूज करून घेतल्या मी त्या. आणि ह्या गोष्टी उपयोगी पडतातच. आपण प्रवासात गेलो की आपल्याला हे छोटे छोटे डबे, चटणी न्या कुठं काय, तर त्याला उपयोगी पडतात. आणि ठेवायलासुद्धा छोटंसं काय राहिलं तरी त्यात आपण ठेवू शकतो त्या छोट्या वाट्यांमध्ये. तर ते युजफुल म्हणून मी काढून घेतल्या तिच्या खेळण्यांमधून. आणि खाली हे जे तुम्ही डबे दिसत आहेत ते प्लास्टिकचे. त्या शेजारचं हे सिलेंडरचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये मी खलबत्ता, तेलाचं कॅन, त्याच्या खाली छान असं पेपर ठेवायचं, जेणेकरून खाली तेलकट होणार नाही. आणि जेव्हा तेल काढू तेव्हा ते व्यवस्थित घासून घ्यायचा, तो वरून पुसून घ्यायचा डब्बा. तर तोही व्यवस्थित कांदा टॅमॅट्यांचा रॅक त्याच्यामध्येच ठेवते. आणि शेजारच्या ह्याच्यामध्ये परात, भाकरीचा तवा आणि गव्हाचं टिपोय आहे ते. तर भाकरीचा तवा मी त्यात ठेवते, कारण की जास्त हेवी ट्रॉल्यांमध्ये नाही ठेवत जास्त वस्तू. आणि ह्या ज्या बाटल्या आहेत त्या आरूच्या आहेत, एक स्कूलची आणि एक ट्युशनची. आणि बाकी हे पिठाचे डबे, खाली आरूचा खाऊचा डब्बा आणि एक पापडांचा डब्बा आहे आणि एक फरसांचा आहे, चपातीचा डब्बा आहे. तर अशा प्रकारे छान अशी माझ्या मांडण्या जे ट्रॉली केल्यात मी
कपाटं ते. आणि भरपूर स्पेस आहे, जास्त गिचमीट केला नाही कारण की मग जास्त पसारासुद्धा दिसतो आणि जास्त कोमट ठेवलं की आपल्या घरामध्ये कॉकरोच नक्कीच होतात. जेवढं सुटसुटीत ठेवाल तेवढं आपल्याला पुसायलासुद्धा सोपं पडतं. तर हे एक मोठा फायदा असतो आपला जेवढं आणि रोजच्या रोज ह्या ट्रॉल्यांना क्लीन केलं की जास्त चिकट डागसुद्धा पडत नाहीत. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि हो, सबस्क्राईब पण करायला विसरू नका.